अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. प्रियंकाज ऑल कंटेंट या आपल्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे. पौष महिन्यामध्ये सुद्धा अनेक सण साजरे केले जातात, जसं की भोगी, मकर संक्रांती. त्याचप्रमाणे सूर्यनारायण व्रत हे सुद्धा या महिन्यामध्ये केलं जातं. सूर्यनारायण व्रताला खूप महत्त्व आहे आणि त्या सूर्यनारायण व्रताचीच आज संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सूर्यनारायण व्रत कधीपासून सुरू होणार आहे, त्याची पूजा मांडणी कशी करावी, उपवास कसे करावे, उपवासाला काय खावं, काय खाऊ नये, त्याचप्रमाणे आपली इच्छापूर्ती करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अशा अनेक प्रश्नांची तुमच्या मनामध्ये असणारी सूर्यनारायण व्रताच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. सूर्यनारायणांचं हे जे व्रत आहे ते पौष महिन्यातील रविवारी केलं जातं. हे व्रत का केलं जातं, तर आपल्या घरामध्ये सर्वांनी निरोगी राहावे यासाठी स्पेशली हे व्रत केलं जातं. हे व्रत सूर्यदेवांना समर्पित केलं जातं. ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रह खूप खराब आहे ते सुद्धा हे व्रत करत असतात. तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती असेल, सततच आजारी पडत असेल, सतत त्याच्यामागे काही ना काही आजारपण चालू असेल, त्याने सुद्धा हे व्रत केलं तर तो व्यक्ती निरोगी राहत असतो. त्याचप्रमाणे सूर्यदेव म्हटलं की आपल्याला यश, मान, सन्मान, सुख, कीर्ती, आरोग्य सर्व गोष्टीमध्ये पद, प्रतिष्ठा मिळवून देणारा, कीर्ती मिळवून देणारा जी देवता आहे ती म्हणजे सूर्यदेवता. आणि त्याबरोबरच आपल्याला आरोग्य प्रदान करण्याचं काम सूर्यदेवता करत असतात. त्यामुळे सूर्यदेवांचं हे व्रत केलं जातं. आता सूर्यदेवांची ही जी पूजा आहे ती अगदी साधी सोपी आहे. व्रतही खूप साधं सोपं आहे, म्हणजे तुम्हाला घाबरून जाण्याची काहीही गरज नाही आहे. सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी आपल्याला ही पूजा मांडायची असते. पण जर समजा तुम्हाला वर्कलोडमुळे नसेल शक्य तर तुम्ही सूर्य उगवल्यानंतरही पूजा मांडू शकता. मला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, म्हणजे तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं कुंकू, थोड्याशा अक्षता, एक फूल आणि थोडेसे पांढरे तीळ हे टाकून तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. तुम्ही सूर्य उगवण्याच्या आधीही अर्घ्य देऊ शकता किंवा सूर्य उगवतानाही तुम्ही अर्घ्य देऊ शकता, किंवा जर नाहीच तुम्हाला इतकं लवकर शक्य तर तुम्ही 9 वाजेपर्यंत सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना हे पाणी आपल्या पायावर उडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि अर्घ्य देत असताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर स्वतःभोवती तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि सूर्यदेवांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर सूर्यदेवांची पूजा मांडण्यासाठी तुम्ही ही पूजा अंगणामध्ये मांडू शकता. त्यासाठी तुम्ही शेणाने सारवून त्या ठिकाणी जागा स्वच्छ करा, शेणाने सारवा आणि त्यावरती तुम्ही पूजा मांडू शकता. किंवा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही गॅलरीमध्ये मांडू शकता, किंवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही देवघरामध्ये सुद्धा साईटला पूजा मांडू शकता. आता पूजा मांडण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कुठेही मांडा, बाहेर अंगणात मांडा, घरात मांडा, जिथे कुठे मांडणार असाल तर सर्वात आधी फरशी असेल तर ती जागा स्वच्छ करून घ्या किंवा शेणाने तुम्ही सारवून घ्या. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तुम्ही ते रांगोळीने काढा. त्या स्वस्तिकची हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे. त्यावरती तुम्ही एक चौरंग किंवा पाट ठेवा. त्यावरती एखादं लाल कलरचं वस्त्र अंथरा. सूर्यदेवांना लाल कलर हा अतिशय प्रिय असतो आणि लाल कलर त्यांना समर्पित असतो. त्यामुळे तुम्ही लाल कलरचं वस्त्र अंथरण्याचा प्रयत्न करा. पण अगदीच नसेल तर तुम्ही कुठलंही वस्त्र अंथरू शकता. त्यानंतर तुम्हाला अग्निदेवतेच्या साक्षीने पूजा मांडायची आहे, कारण कुठलीही पूजा, पारायण, सेवा, उपाय करत असताना अग्निदेवता साक्ष लागते. त्यामुळे सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घ्या. दिव्याची हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करा आणि दिव्याला नमस्कार करा. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हणामध्ये घ्यायची आहे. मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करत तुम्ही पंचामृतने, स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक करून स्वच्छ मूर्ती पुसून त्या पाटावरती किंवा त्या चौरंगावरती तांदळाच्या, म्हणजे आपले ज्या अक्षता असतात त्याचा आसन घालून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे. आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करून झाल्यानंतर तुम्ही मध्यभागी, जर तुमच्याकडे सूर्यदेवांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा काही चिन्ह असतात बघा सूर्यदेवांची लावण्यासाठी आपण आणतो, तसं असेल तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. आणि अगदी तुमच्याकडे तसं काही नसेल तर मध्यभागी तुम्ही सूर्यदेवांची रांगोळीने प्रतिमा काढायची आहे. तर जशी तुम्हाला जमेल तशी काढा. अगदी परफेक्टच आली पाहिजे तरच सूर्यदेव पूजा मानून घेतात असं काही नाही. शेवटी आपला भाव आणि श्रद्धा महत्त्वाची असते. तुम्हाला जशी सूर्यदेवांची प्रतिमा काढता येईल तशी तुम्ही रांगोळीने काढून घ्या. मी इमेजमध्ये फ्लॅश केलेला आहे. सूर्यदेवांची प्रतिमा मध्यभागी काढून झाल्यानंतर आपल्या डाव्या हाताला
म्हणजे सूर्यदेवांच्या खालच्या साईडला तुम्हाला गायीची पावले, ज्याला गोपद्म असं म्हटलं जातं, ती गायीची पावले तुम्हाला काढून घ्यायची आहे. आणि आपल्या उजव्या साईडला म्हणजे सूर्यदेवांच्या दुसरीकडच्या साईडला आपल्याला रानूबाईंची प्रतिमा काढून घ्यायची आहे. गणपतीला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. सूर्यदेव आहेत, गायीची जी पावले काढली आहेत आणि रानूबाई त्यांना सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला गूळ खोबरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि बाकी सूर्यदेवांच्या ज्या पूजा आहे तिथे तुम्ही फळं ठेवू शकता. जी फळं तुमच्याकडे अवेलेबल आहे ती फळं तुम्ही तिथे नैवेद्य म्हणून ठेवू शकता. किंवा अगदी संक्रांतीला आपण गाजर वगैरे वापरतो, वाटाणा असेल, शेंगा असेल, अशा पदार्थांचा सुद्धा तुम्ही तिथे नैवेद्य दाखवू शकता. धूप दीप अगरबत्ती ओवाळायच्या आहे. त्याचप्रमाणे सूर्यदेवांच्या ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता. या दिवशी तुम्हाला आवर्जून आदित्य रानूबाईंची जी कहाणी आहे, तुम्हाला सध्या यूट्यूबला गुगलला सगळीकडे मिळेल, तर ही आदित्य रानूबाईंची कथा वाचायचीच आहे. जेव्हा तुम्ही आदित्य रानूबाईंची कथा सूर्यदेवांच्या पूजेसमोर वाचता, तेव्हा तुमची ती पूजा संपूर्ण होते. तुम्ही पूजेपाशी एका वाटीमध्ये तांदूळ, एका वाटीमध्ये डाळ अशा पदार्थांचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या अगोदर तुम्ही याची खिचडी बनवून तुम्हाला जेवण ग्रहण करायचं आहे. तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे, सूर्य मावळण्याच्या आधी तुम्हाला तुमचा उपवास सोडून घ्यायचा आहे. या व्रताचं उद्यापन तुम्हाला पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी करायचं असतं. आणि आपण जी पूजा मांडलेली आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलायची असते. त्याच्यामधील जी फळं वगैरे आहे ते तुम्ही खाऊ शकता. बाकीचं सगळं जे फुलं वगैरे आहे तर ते निर्माल्यात तुम्ही टाकू शकता. पौष महिन्यामध्ये रविवारी हे जे सूर्यनारायणाचं व्रत केलं जातं, याला तुम्ही फराळाचे पदार्थ, फळं असं सगळं खाऊन उपवास करू शकता. आणि संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या आधी तुम्हाला उपवास सोडायचा आहे. समजा तुम्ही सूर्य मावळण्याच्या आधी उपवास सोडला किंवा दुपारी सोडला आणि संध्याकाळी अगदीच तुम्हाला भूक लागली, तर तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊ शकता. जेवण तुम्हाला एकदाच करायचं आहे. बरेचसे जण या दिवशी मीठही खात नाही, पण ती तुमची म्हणजे तुम्हाला जसं शक्य होणार आहे तसं तुम्ही करू शकता. तुम्ही पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी एका स्त्रीला, एका सुवासिनीला बोलावून तुम्ही तिचं ओटीभरण करू शकता, मान सन्मान करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जसं शक्य होईल, जेवण बनवणं शक्य झालं तर तुम्ही तिला जेवण करून जेवायला देऊ शकता. किंवा अगदी केसर दूध दिलं तरीसुद्धा चालणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हे उद्यापन करू शकता. आणि अगदीच ज्यांना म्हणजे ज्यांना नाही का कामाच्या वर्कलोडमुळे हे सगळं करणं शक्य होणार नाही, पूजा वगैरे मांडणं शक्य होणार नाही, तर तुम्ही मनोभावे सूर्यदेवांचं स्मरण करून नमस्कार करा. तुमची इच्छा पूर्ण दाखवा, ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी तुम्ही काहीही नाही केलं ना, दररोज सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवांना सकाळी 9च्या अगोदर एक तांब्याभर तांब्याच्या पाण्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि एक फूल टाकून त्याने अर्घ्य दिलं. अर्घ्य देत असताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप केला आणि त्यानंतर मनोभावे नमस्कार करून स्वतःभोवती 7 प्रदक्षिणा घातल्या तरी तुमची पूजा सूर्यदेव मानून घेतात. आणि जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये सूर्यदेवांची पूजा करतो त्याच्यावरती सूर्यदेवांची कृपा सदैव राहते. तो व्यक्ती, त्याच्या घरातल्या सगळ्या व्यक्ती निरोगी राहतात. जगामध्ये यश, मान, सन्मान, कीर्ती, सुख, समृद्धी, आरोग्य प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मान, प्रतिष्ठा सगळं काही मिळतं. संकट दूर होतात, इच्छापूर्ती होत असते. तर सूर्यदेवांची तुम्ही पौष महिन्यातील ही रविवारची पूजा नक्की करा आणि त्याचे अनुभव घ्या. किंवा अगदीच तुम्हाला शक्य नाही तर दररोज तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य दिला तरीही चालेल. तुम्हाला पूजा मांडणं शक्य नाही, तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्या, मनोभावे सेवा करा, आदित्य रानूबाईंची कहाणी वाचा, उपवास करा. एवढं केलं तरीसुद्धा तुम्हाला सूर्यदेवांचा भरभरून आशीर्वाद मिळेल. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. कमेंटमध्ये ओम घृणी सूर्याय नमः लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.